पुणे महापालिकेने आरओ प्रकल्पावरील निर्बंध हटवलेत। शुद्ध पाणी पुरवण्याचा दावा करणाऱ्या आरओ प्रकल्पांमध्ये जीबीएससाठी कारणीभूत असणारा जीवाणू आढळून आल्यानं पुणे महापालिकेने 30 प्रकल्पांना टाळे ठोकले होते। तसंच या प्रकल्पांसाठी महापालिकेने नियमावलीही तयार केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावरती चक्क पेट्रोलऐवजी दुचाकीत पाणी भरलं गेलं। वाहनांमध्ये 80% पाणी आणि फक्त 20%च पेट्रोल भरून देण्यात आलं। शाहूनगर इथल्या HP कंपनीच्या भोसले पेट्रोल पंपवरती हा प्रकार घडलाय। तर पेट्रोल पंपाच्या टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। शिर्डीमध्ये एजंटनं परदेशी पाहुण्यांना चुना लावलाय। साई दर्शनासाठी आलेल्या युनायटेड किंगडम इथल्या भाविकांची आर्थिक फसवणूक झाली आहे। साई मंदिरात चढवण्यासाठी 500 रुपयांचं पूजा साहित्य 4000 रुपयांना विकल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बलदेव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। या प्रकरणी पोलिसांनी 2 एजंट्सला ताब्यात घेतलंय। कोल्हापूरमध्ये जणू फुटबॉलचा महाकुंभमेळाच भरल्याचं दिसत होतं। शाहू स्टेडियम फुटबॉल वर्ल्ड कप सारखंच हाऊसफुल झालं होतं। KSA सिनियर लीगमध्ये तालीम मंडळ विरुद्ध शिवाजी तरुण मंडळ यांच्यात मॅच झाली। मात्र ही मॅच पाहण्यासाठी कोल्हापूरकर फुटबॉल चाहत्यांनी छत्रपती शाहू स्टेडियमवरती तोबा गर्दी केली होती। बक्षीस वितरण समारंभाला आपण प्रारंभ करीत आहोत। शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून 19 ते 27 फेब्रुवारीपर्यंत स्वराज्य सप्ताह साजरा होणार आहे। 19 तारखेला अजित पवार शिवनेरीवरून, सुनील तटकरे पद्मदुर्गवरून तर अदिती तटकरे किल्ले रायगडावरून स्वराज्य सप्ताहाला सुरुवात करतील अशी माहिती आनंद परांजपे यांनी दिली आहे। शिवजयंतीनिमित्त नाशिकमध्ये यंदा रायगडावरील कर्तव्य आणि निष्ठेची पायरी साकारण्यात आलेली आहे। किल्ले रायगडाचं बांधकाम करणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी रायगडाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवरती आपलं नाव कोरण्याची विनंती केली होती। याच निष्ठेच्या पायरीची प्रतिकृती नाशिकमध्ये साकारण्यात आली आहे। अयोध्येच्या राम मंदिरात दररोज देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक पूजेसाठी पोहोचतात। इथे दाखल होणाऱ्या भक्तांची संख्या दररोज नवीन विक्रम करत असल्यानं राम मंदिराचं उत्पन्नही झपाट्याने वाढलंय। सध्या ते देशातील 3ऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या मंदिरांपैकी एक आहे। तुमच्या गावाची जत्रा यंदा होणार नाहीये, कारण राज्यातील जत्रा यात्रांवरती बंदी येण्याची शक्यता आहे। जीबीएसमुळे राज्यातील यात्रांवरती निर्बंध येण्याची शक्यता आहे। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीच याबाबत संकेत दिलेत। तुळजाभवानी देवीच्या गर्भगृह विस्ताराबाबत तांत्रिक अडचणी येत असून पुरातत्व विभाग त्याबद्दल निर्णय घेणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबास यांनी दिली आहे। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवीच्या गर्भगृहाचा विस्तार करण्याची पुजारी आणि तुळजापूरकरांकडून मागणी सुरू आहे। शेगावात श्री गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन सोहळा साजरा होतोय। सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यासह देशभरातून असंख्य भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल होत आहेत। गणगण गणात भोतेच्या गजरात पायी दिंड्या शेगावात दाखल होत आहेत।